8वा दिवस चालू झालेला आहे दिनार गावातनं. UP बॉर्डर फक्त अर्धा किलोमीटर बाकी आहे आणि अशा प्रकारे आमचे बहुतेक 1150 झाले, फक्त 476 बाकी. चला तर 3 ते 4 दिवसाचा प्रवास बाकी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी, छत्रपती संभाजी राजे की जय श्रीराम. उत्तर प्रदेशमध्ये आपला प्रवेश झालेला आहे कालोखातच. हंसराज मॉडर्न स्कूल झांसी. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शहरात म्हणजेच झाशीमध्ये दाखल आणि समोरच पुतळा पण आहे. कानपूर, इलाहाबाद बँक अशा प्रकारे आपल्याला जायचं या साईडला, किल्ल्या साईडला. परत चालवलं आता. राजमाता अहिल्या देवी होळकर. मराठी माणसाने कुठपर्यंत राज्य केलं बघा. राणी लक्ष्मीबाईंचा स्टार्टिंगला सुद्धा पुतळा आहे, ह्या एंडला सुद्धा पुतळा आहे. ओके, झाशी एक्झिट 30 किलोमीटर झाला आतापर्यंत. चांगला हायवे लागला आता, डांबरवाला रोड सिटीमधनं बाहेर निघल्यावर. कुठला तरी थर्मल पॉवर प्लांट आहे. 50 किलोमीटर पूर्ण. बाया पायाना मोटर मागतात, मोटर. धंदा नसल्यामुळं सर्व दुकान बंद आहेत. सकाळच्या रामपारात आमच्यासाठी कोणी काय ओपन नाही केलं आहे, त्याच्यामुळे बॅक टू 3 तास 20 मिनिटात 51 किलोमीटर पार झाले आपले. थोडं काय हॉटेल भेटते का बघूया. राजस्थानी धापा इथं काय भेटते का बघा. बाय काय मागतात, बायानं पाहिजे ब्रेकफास्ट. आता 54 किलोमीटर झालं, तर लास्ट 54 किलोमीटर एकदम मस्त फ्लॅट होता. म्हणजे थोडीशी चढण होती पण नॉर्मल, ती आपल्या थोडी शकते, एवढा काय त्रास नाही. बट चांगला रोड होता, रोड पण चांगला सर्व चांगला. झाशीमध्ये गेलो, मस्त किल्ला बघितला राणी लक्ष्मीबाईंचा. इतिहासाची आठवणी जाग्या झाल्या. आजचा टार्गेट आहे कमीत कमी 150. अजून आपल्याला जायचं आहे 100 किलोमीटर. मग आपल्याला कानपूर राहील फक्त 100 किलोमीटर. कानपूर आता 200 किलोमीटर बाकी आहे. आणि आम्ही ऑर्डर दिले UPचे जाड जाड पकोडा. 9:15 झालेत. पराठा, भजी. 68 kilometer completed. Farm you can see superb. Only greenery. That side also. एकच नंबर आहे लोकेशन पण. आणि सध्या चढण नाही, फ्लॅटच आहे रोड. 70 किलोमीटरमध्ये फ्लॅटमध्ये झालं आहे आतापर्यंत. लांब लांब पण डोंगर दिसत नाही. आणि आज दाखवायला म्हणजे असं काय नाही, नुसतं शेती शेती शेती, सपाट भूप्रदेश. घर ना प्लास्टर म्हणजे नाव अजिबात नाही दिसत.
100 किलोमीटर पूर्ण झाले. अशा प्रकारे 100 किलोमीटर पूर्ण झाले आहेत आणि झोपायचा टाईम. आज लंच स्किप झालेला आहे कारण का ब्रेकफास्ट आम्ही दाबून केलेला. 100 आता फक्त 50 ते 60 किलोमीटर बाकी. गाड्या परत चालल्यात, पाड्यात तयार होतात. इसनं गेला वरती, इथे झोपायची जागा होती. नजर जाईल तिथपर्यंत शेते. सव्वा 2 झालेत आणि 102 किलोमीटर झालं. 40 किलोमीटर बाकी अजून. तीच घरा बाहेर प्लास्टर नसलेली तेवढीच मोठी मोठी शेती. या साईडला पण तीच तरह जबरदस्त एकदम फ्लॅट सरफेस. शेतीच शेती यार, एक नंबर. MP ची गव्हा शेती वेगळी, ह्यांची जरा नजाराच वेगळा ह्यांचा. सुमित पाटील 500 मीटरनी आघाडीवर. आता आजचा टार्गेट आता उरई 25 किलोमीटर बाकी आहे. तिथे गेल्यावर आम्ही परत निर्णय घेऊ किती टॉपअप करायचा. 140 तर उरई तिथनं. 15 किलोमीटर बाकी आहे आणि ओराईच्या पुढे हॉटेल काय भेटत नाही. गुगलला मी लई शोधले, त्याच्यामुळं आमचा आता प्लॅन चेंज झाला. आता ओराईला थांबायचा करायला लागेल प्लॅनिंग. बुंदेलखंड एक्सप्रेसवे, प्रयागराज आग्रा इथून एंट्री. पुढचा गाव ओराई. 11 कानपूर 124, लखनौ 212. आपला आजचा स्टॉप उरई 10 किलोमीटर. कानपूर 122. उरईच्या पुढे हॉटेल भेटत नाही 15 ते 20 किलोमीटर अंतरावर. त्याच्यामुळं आम्ही असा केला प्लॅन, आतमध्ये घुसा, उरईमध्ये थांबा, नो ऑप्शन. उरई गावात चाललो आहे. 10 किलोमीटर आतमध्ये आहे हायवेपासून. आणि लेफ्ट साईडला ट्रेन पण आहे. काय ते लफडा झाला आहे सर जी. कानपूर सीधा. अर्थ हॉटेल अँड रेस्टॉरंट. 146 किलोमीटर झाला आहे. इथं रेट जास्त आहे असं ऐकलं. बघता जाऊन काय आहे तो. चांगला असला तर करू डील. 8वा दिवस राईड संपलेले आहे उराई गावात, कारण का पुढं 30 किलोमीटरपर्यंत हॉटेल नाही. आणि आता वाजले 6 तर रात्री 8 वाजता. त्यामुळे रात्रीची रिस्क आम्ही काय चालवायची घेत नाही गाडी, सायकल. आणि इथं 1600पर्यंत रूम भेटलेला आहे. डील करून टाकतो. नाहीतर 30 मिनिट पुढे गेलो असतो भेटला असता, पण थोडं लेट झाला असता. रात्री जर सायकल जायची रिस्क नको. सायकल पार्किंग इथं करतो आपण. हा हॉटेल